मला जास्त खेळत बसायला वेळ नाही, मला तर लवकर श्रीमंत व्हायचं. गुड. प्रत्येकालाच लवकर श्रीमंत व्हायचंय. एव्हरीबडी इज गोइंग फॉर गेट रिच क्विक. एक साधं उदाहरण देतो. Dream11 नावाचं ऍप आहे. बेसिकली काय, सट्टा, बरोबर. आणि मागच्या 5-10 वर्षात 25 कोटी लोक हा ऍप वापरत आहेत. म्युच्युअल फंड इंडस्ट्रीला 60 वर्ष झाली. किती SIP अकाउंट्स आहेत? 8.5 कोटी. म्हणजे तिथे 100% उदासीनता आहे, कारण तिथे गेट रिच स्लो आहे. आता Dream11च्या मालकांनी मुंबईमध्ये 138 कोटीचा फ्लॅट घेतला. Dream11च्या युजर्सचं काय झालं? फटाका. आणि ज्यांनी SIP केली, सातत्याने कंटिन्यू केली, त्यांचं नशीब अगदी बोगस होतं. त्यांना 10-11% परतावा मिळालेला आहे. आणि मागची 10 वर्ष जे कन्सिस्टंटली SIP करतायत त्यांना 14% परतावा मिळालेला आहे. आता तुमचं लाईफ आहे, तुम्हीच ठरवायचंय की यू वॉन्ट टू गेट रिच क्विक और गेट रिच स्लो. गेट रिच क्विक विल वर्क इफ यू आर द ओनर ऑफ Dream11, बट गेट रिच स्लो विल वर्क इफ यू आर डुईंग SIP. सो डोंट बी लकी, बी कन्सिस्टंट आणि इन्व्हेस्टमेंट करा. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स हे खूप सोपे आहेत, सेफ आहेत. तुम्हाला जर म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल तर माझ्या बायोमध्ये जा. आणि आतापर्यंत 2000 पेक्षा जास्त लोकांना मी फायनान्शियल फ्रीडम कडे घेऊन चाललोय. त्यात तुमचाही नंबर लागू शकतो. धन्यवाद.